श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ दीप अमावस्या 2026 विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. दीप अमावस्या कधी आहे, पूजा कधी आणि कशी करावी, कोणते दिवे वापरावेत, कोणता नैवेद्य दाखवावा, कोणते दान करावे, या दिवशी कोणती काळजी घ्यावी आणि पूजेचे धार्मिक महत्त्व काय आहे, हे सर्व आज आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. आपल्या @स्वामी-3131 या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करण्यास विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. आषाढ दीप अमावस्या म्हणजे काय, तर हिंदू धर्मात दीपला म्हणजेच दीपाला अत्यंत पवित्र स्थान दिले आहे. दिवा हा ज्ञान, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्याला दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या असे म्हणतात. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते. भक्तिभावाने पूजा केल्यास घरातील नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धी वाढते. या दीप अमावस्याला घरातील सर्व दिवे आपल्याला स्वच्छ करून त्यांची या दिवशी पूजा करायची आहे. दिव्यांची पूजा करून ते घरात प्रज्वलित केले जातात. पितरांच्या स्मरणासाठी व शांतीसाठी देखील या दिवा लावण्याची प्रथा आहे. या दिवशी संध्याकाळी दिवे लावून देवाजवळ प्रार्थना केली जाते. 2026 मध्ये आषाढ दीप अमावस्या 12 ऑगस्ट बुधवार या दिवशी साजरी केली जाईल. पूजा कशी करावी, तर सर्व दिव्यांना स्वच्छ करून हळदी कुंकू, अक्षदा आणि फुले वाहायचे आहेत. दिव्यासमोर श्री गणेश, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे स्मरण करायचे आहे. दिवा लावताना मनोभावे प्रार्थना करावी. यानंतर आरती करावी, नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्यामध्ये आपण खीर करू शकतात, पुरणपोळी करू शकतात, लाडू करू शकतात, साखर, दूध किंवा आपल्या घरी तयार केलेला सात्विक गोड पदार्थ अर्पण करू शकतो. आता आपल्या या दीप अमावस्याला न चुकता दान करायचे आहेत. असं तर आपण प्रत्येक अमावस्याला वगैरे कोणते पण एखादा असा दिवस, शुभ दिवस असतो, त्या दिवशी आपण दान वगैरे करतोच, परंतु अमावस्याला देखील आपण करतो. परंतु या आषाढ दीप अमावस्याला न चुकता दान करायचे आहे. तर आपण या दिवशी तूप, तिळाचे तेल, मातीचे दिवे, कापसाच्या वाती, धान्यामध्ये तुम्ही तांदूळ, गहू देऊ शकतात, फळे देऊ शकतात, कपडे देऊ शकतात. हे आपण गरजू व्यक्तीला आपण हे अन्नदान करणे, वस्त्रदान करणे या दिवशी खूप शुभ मानले जाते. हे दान आपल्या क्षमतेनुसार करावे. दान करताना मनोभावे स्वखुशीने दान करावे. मनात वेगळे व चेहऱ्यावर वेगळे असं काही करून दान करू नका. या दिवशी आपल्याला काय करावे, तर या दिवशी आपल्याला घरात स्वच्छता ठेवायची आहे. संध्याकाळी शक्य तितके दिवे लावावेत. दिव्यांचे नामस्मरण करावे. गरजूंना मदत करावी. मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. या दिवशी या सर्व गोष्टी करायच्या आहेत. दुसरी गोष्ट, आपल्याला या दिवशी काय करायचे नाही, तर घरात भांडण करायचे नाही, विनाकारण कोणाचाही अपमान करू नये, दिवा विझू देऊ नये, व्यसनापासून दूर राहावे, शक्य तितका सात्विक आहार घ्यावा. आपल्याला आषाढ दीप अमावस्याची पूजा संध्याकाळी प्रदोष काळात करणे सर्वसाधारणपणे अधिक शुभ मानले जाते. कारण हा दिवस दिव्यांचा पूजेसाठी असतो. तुम्ही असे पण करू शकतात, सकाळी स्नान करून घर आणि दिवे स्वच्छ करावेत, पूजा करावी, हळदी कुंकू लावून पूजेची तयारी करावी. संध्याकाळी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात तूप किंवा तिळाच्या तेलाचे दिवे लावून मुख्य पूजा, आरती आणि नैवेद्य करावा. दीपपूजा रात्री नव्हे तर संध्याकाळी प्रदोष काळात करणे अधिक योग्य मानले जाते. तुम्ही सकाळीच करून टाकताल तसं नाही, पण काही गोष्टींना खूप महत्त्व आहे, तर त्यासाठी आपण प्रदोष काळात
दिवस मावळण्याच्या वेळेस तुम्ही हे दिवे प्रज्वलित करू शकतायत. नामस्मरण आपल्या देवाचे वगैरे करू शकतायत. अशा प्रकारे पूजेसाठी खूप शुभ हा दिवस मानला जातो. दिवा हा ज्ञान, आशा, शुभत्व आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. या दिवशी दिव्यांची पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. दिवा हा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो, याचे प्रतीक आहे. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केल्याने घरात मंगल वातावरण निर्माण होते. त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते. आणि या भावनेनेच दीपपूजा केली जाते. दिवा हा प्रत्येक पूजेसाठी आरती आणि शुभ कार्याचा अविभाज्य भाग असल्याने या दिवशी त्याचा सन्मान केला जातो. या दिवशी दिवे, तेल, तूप, वाती, अन्न किंवा वस्त्र दान केल्यास पुण्य मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. श्रावण महिन्याच्या स्वागताची जी तयारी असते, ती तयारी म्हणूनही दीप अमावस्याला विशेष महत्त्व दिले जाते. तर आषाढ दीप अमावस्या 2026 कधी आहे? 12 ऑगस्ट 2026 रोजी बुधवारी आहे. त्याचबरोबर त्या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे. त्याचबरोबर ग्रहण देखील आलेलं आहे. तर ग्रहणाचा देखील मी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे. ते ग्रहण आपल्या इथे आहे, काय पाळायचे आहे, काय पाळायचं नाही, त्याबद्दलची देखील मी माहिती या व्हिडिओमध्ये दुसरा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर त्यामध्ये टाकणार आहे. अजून काही माहिती हवी असेल तर नक्की मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की मला याबद्दल माहिती पाहिजे. थोड्याच वेळामध्ये भरपूर काही माहिती देण्याचा मी प्रयत्न स्वतः करेल. तर पूजा कधी करावी, पूजा कशी करावी, काय दान करावे, याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेली आहे. दिवे, तेल, तूप, धान्य, कपडे, फळे, अन्नदान कोणते काय करायचे आणि या दिवशी त्याला का महत्त्व आहे याबद्दलची देखील माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे जो आजचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. नवीन नवीन माहितीसाठी, नवीन नवीन व्हिडिओसाठी तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे कमेंट्समध्ये नक्की लिहा कसा वाटला व्हिडिओ आणि अजून दुसरी काही माहिती हवी असेल तर त्याच्यासाठी देखील नक्की कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.